तो कुछ भी नहीं है। 3 दिन हो गए तो 3 दिन से चालू नहीं कर रहा था। वो आया तो मालूम है कि होगी करके उसे मंगेश काळे त्याला गाडी ठेवली होती, त्याच्याकडे जोशीनी 2 महीने त्याच्याकडे गाडी ठेवलेली। 23 तारीख को उसका एक्सीडेंट हुआ। शेख मुहसिन शेख समझ पीछे से आया गाड़ी वाला, पीछे से आके उसको उड़ा दिया। गाड़ी में वो दारू पिए हुआ था मंगेश काळे। गाड़ी दूसरी की रखी हुई, स्टेटमेंट ले लिए उसको दोपहर में यहाँ जवाई के जैसा बुला रहे, भेज दे रहे। उस पर गुने दाखिल कौनते करे हुए तो एकदम नॉमिनल इसके जान गई हुई है। एक्सीडेंट का ही को बोलते कि गाड़ी चले, आदमी गिरे और गाड़ी रुक जाए तो उससे एक्सीडेंट बोलते। छाती से ले जाने को एक्सीडेंट बोलते कि सीधा सीधा मनुष्यवध। और उस पर वही है 302 का है जो अभी है, इसके तहत BNS के तहत 106 गुना दाखिल होने होना। ये तो उसकी लाश और हम यहीं मरने के लिए बैठे रहे। जैसा उसने उनके आंखों से गाड़ी लेके गए, मुझे बताया उन्होंने, मैं मिली उनसे, उन्होंने मुझे बोले हुआ था कि अंजुम कि इसने मेरे आंखों से गाड़ी लेके गया, 3 बार गाड़ी लेके गए मंगेश काळे ने, और मेरे को जान के बदले मेरे को जान ही होना, और मैं यहाँ से हलने वाली नहीं हूँ। उनको कितने भी दिन लगो उनको यहाँ पे, मेरे को जान के बदले मेरे को जान ही होना। मेरे को जब तक कि मैं बॉडी लेके जाने वाली नहीं हूँ यहाँ से। और अपने में हलाल खून है वो। हाँ, मुझे होना तो होना, क्योंकि हाँ मेरा जब जान लिया ना, गाड़ी लेके गया, उसका काम क्या था, गाड़ी से ठोकर मारा तो उन्हें उठा के दवाखाने में लेके जाना था। उसने लेके गया, ठोकर मारा नहीं, उन्हें डबल से गाड़ी आंखें के ऊपर से लेके गया। उसने उसकी जान लिया ना, तो इसकी भी जान नहीं, लो, जान इसकी भी आंखों से नरक लेके जाए, उसके बाद में हम उठाएंगे। मेरे को 23 तारीख रोजी एक अंदाजा दुपारी 2:30 वाजता ते 3 वाजता दरम्यान शेख मोहसिन शेख सदाम म्हणून व्यक्तीला ॲक्सिडेंट झाले होते। त्याच्यानंतर त्यांच्या ट्रीटमेंट पाटील हॉस्पिटल आणि आयकॉन हॉस्पिटलमध्ये चालू होते। परंतु दुःखदायक घटना अशी आहे की आज त्यांनी मृत्यू झाले होते। त्याच्यानंतर आपण 23 तारीखला एक गुन्हा दाखल केले आणि कलम पण 106 लावले होते आणि त्याच्यानंतर आपण CCTV फुटेज वगैरे पाहणी केले आणि गाडी पण जप्त केले। आरोपीला निष्पन्न करण्यासाठी 2 टीम पण रवाना केले होते आणि मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी आले होते आमच्याकडे आणि पत्नीची म्हणणं आहे की हे मर्डर पण होऊ शकतं म्हणून त्यांचं म्हणणं होतं। परंतु आपण पूर्ण चौकशी ते करणार आहे म्हणून त्यांना सांगितले आणि त्यांच्या बयान पण नोंदवले आणि त्यांच्या बयानानुसार त्यांच्या काय डाऊट्स होते, त्या डाऊट्सप्रमाणे आपण चौकशी करणार आहे आणि पुढच्या कारवाई पण करणार आहे आणि जे काही न्याय होते ते 100% भेटतील आणि विक्टीमला 100% न्याय भेटतील। आणि मी त्यांच्या पत्नीला पण अकोला पोलिसांच्या तरफ सांगितले आहे की त्यांना काही तपासामध्ये काही शंका वाटले काही असेल तर कधी पण अकोला पोलिसांमध्ये वरिष्ठ अधिकारीला कधी पण संपर्क करू शकते आणि 24 तास अकोला पोलीस त्यांच्यासाठी अवेलेबल आहे म्हणून त्यांना सविस्तर सांगितले। सध्या जे काही सोशल मीडियामध्ये चालू आहे म्हणजे रूमर्स वगैरे चालू आहे त्याच्यावर मी लोकांना विनंती करतोय की काही भरोसा नको ठेवा आणि पुढच्या काहीतरी तपासमध्ये काय निष्पन्न होते ते सर्व आपण मीडियाची मार्फतीने किंवा प्रेस नोटची मार्फतीने पब्लिकपर्यंत पोहोचवा देतो। आता त्यांच्याकडे आपण गुन्हा गाडी एक व्यक्तीची नावावर आहे आणि परंतु ड्राईव्ह केले दुसरा व्यक्ती अशी CCTV फुटेजमध्ये दिसून आले आणि त्याच्यामध्ये काय आहे ते तपासमध्ये निष्पन्न होईल का। आता गाडी एक व्यक्तीची नाव असून दुसरा व्यक्ती का ड्राईव्ह करत आहे ते सर्व निष्पन्न करून आपण त्याप्रमाणे चार्जशीट पण पाठवणार आहे।